हे पहा, मी स्पष्ट बोललो, मुंडका आणि हात पाय आमच्या ज्या खालच्या संस्था आहेत त्या छाटायच्या आहे. जिल्हा परिषद आमच्या ताब्यातून घेतली. आमच्याकडची महापालिकेचा महापौर शिवसेनेचा असायचा, तो घेऊन टाकला. आता जे आहे हे छाटण्याची पद्धत काय, ते तलवारने आमची गर्दन छाटू लागले. तिने बोललो मी, हे जे पद एक 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 खाली करू लागले, ही शिवसेना संपवण्याचं नियोजन आहे. मी हे बोललो. आता काही शब्द रचना इकडून तिकडे जोडली तर आम्ही काय ते तलवार घेऊन भांडायचं का? मला आमची लढाई शब्दाची आहे. आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायची आहे. आमच्या पक्षाला कोणी डॅमेज करत असेल तर, आमच्या पक्षाचं अस्तित्व संपायला निघाले असेल तर त्याची भावना आमच्या वरिष्ठांना कळवणं वेळेवर गरज आहे. मी हेच बोललो का याच्यावर दोन नेते जे आज राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी, ते याच्यावर उपाय काढू शकतात. त्यानंतर आमचे नेते जे आहेत, आमच्या पक्षाचे जे काही सर्वस्व आहे, जे काही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आहे, ते याच्यावर उपाय काढू शकतात. आणि त्यांना भेटल्याशिवाय मी पुढची तुम्हाला काय सांगू का मी काय करणार आहे? मी बोललो ते सत्य असेल तुम्हाला न्याय मिळेल, मी चुकीचा बोलत असेल तुम्हाला ते माझ्यावर कारवाई करतील. नक्की. सत्तार, मात्र भाजपला सुद्धा आपला पक्ष वाढवणार, कोणत्या शब्दामध्ये बोलावं मी तुम्हाला? भाजप सुद्धा एक मोठा पक्ष आहे, भाजप सुद्धा आपला पक्ष वाढवणार की? तो त्यांचा अधिकार आहे. तो त्यांचा अधिकार आहे, पण आम्हाला संपून वाढत असेल तर मग आम्ही काहीतरी कामाख्या देवीला विचारावं लागेल का आमची चूक काय झाली. तुम्हाला असं म्हणायचंय की भाजप शिवसेना संपवते? मी तेच तो बोलू लागलो, तुम्ही वेळोवेळी तेच बोलू लागले. त्यांचा पक्ष ते वाढवा जरूर, पण आम्ही तरी काही बलिदान दिलेलं आहे ना. आमचा बलिदान देताना राजकारणाचा आम्ही जो राजकीय खेळ खेळला, त्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांसारख्या नेत्यांनी विश्वास ठेवला. 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून 18 तास काम केलं. अनेक लोकांना लोपअभियुक्त अशा योजना आणल्या. त्या लाडकी बहीण असेल, शेतकऱ्याला मदत करण्याचे असेल, शेतमजूर, गोरगरीब, दलित, पीडित प्रत्येक माणसाला एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केली. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री पद गेल्यानंतर आम्हाला जी ट्रीटमेंट मिळू लागली, हे कुठेतरी सत्य परिस्थिती कोणाला तरी बोलावं लागेल. मी ते बोलली. बरं सत्तार, एक बलिदान कामाख्याला जाऊन तुम्ही दिलं आणि आता परत भाजपच्या विरोधात जाऊन तुम्ही कामाख्याला जाऊन तिथून गुवाहाटीला जाऊन तुम्ही आपलं बलिदान देणार तिकडे भाजपच्या विरोधामध्ये. आता ती परिस्थिती निर्माण झाली. नाही ऐका ना, ती परिस्थिती आज दिसत नाही, ती राहिली असती. आज तर एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी या राज्यामध्ये 200 आमदार निवडून आणलेले आहेत. 200 आमदाराची शक्ती आणि पुढची शक्ती पाहिली तर ही थम्पिंग मेजॉरिटी आहे. म्हणून आमच्यावर अन्याय होऊ लागला, म्हणून आमचा पक्ष संपवण्याचा कट चालू आहे. तो भविष्यामध्ये ती परिस्थिती बदलावी लागेल. म्हणून आम्ही आमच्या डॉक्टर 2 जे आहे त्या दोघही डॉक्टरांना आमचे पक्षाचे प्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेब आहे, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आहे, या दोघांकडून आम्हाला काही ना काहीतरी न्याय मागावा लागेल. मी त्यांना वेळ बी मागितला देवेंद्रजीला. मी काय असं तुम्हालाच बोलतो असं नाही. एकनाथजी अब्दुल सत्तार, मग तुम्ही काँग्रेसच्या खासदारांची का भेट घेतली? उद्या मी दोघांना जाऊन भेटणार. त्यांनी सांगितलं का तुमची आम्हाला गरज नाही आहे, तर मग ठीक आहे. नाही, तुम्ही म्हणता फडणवीसांना भेटणार, मी काँग्रेसच्या खासदाराची भेटणी घेतली. तुम्हाला हेच समजू लागलं नाही. माझ्या घरी काँग्रेसचे खासदार आले. तेच तुमच्या घरी काँग्रेसचे खासदार का भेटीसाठी आले? तुम्ही ऐकणार नाही तर मॅडम तुमचंही असं काही, तुम्ही जे टीव्ही यांच्या बरं बोला सत्तार. अरे माझ्या घरी कोणी आला, तुमच्या घरी कोणी आला, तुमच्या स्टुडिओला तुम्ही त्याला बाहेर काढणार का? माझ्याकडे आले, ते खासदार आले, अनेक लोक आले, अनेक नगराध्यक्ष येऊ लागले, अनेक पुढारी येऊ लागले, अनेक नेते येऊ लागले, वेगवेगळ्या पक्षाचे येऊ लागले. ते त्यांचा येणं जाणं मी आता गेल्या 41-42 वर्षापासून सातत्यामध्ये राजकारणामध्ये आहे. तर माझे काही मित्रपरिवार माझी जी भावना मांडली तर ते माझ्याशी चर्चा करायला येऊ लागले, चहा पाणी घेतात. बरोबर, म्हणजे सत्तार काँग्रेसच्या नेत्यांना आता तुम्ही अगदी जवळचे वाटू लागले जातात ते. अरे आता त्यांना मी वाटू लागलं तर मी त्याला काय करू? आता हे बी उत्तर मीच ते. सगळं कमाल झाली तुमची मॅडम. असं म्हणूया की काँग्रेसचे नेते म्हणजे काँग्रेस आणि सत्तार यांची आता जवळीक वाढते. कार्यकर्ता आहे मी महायुतीचा. आता तुम्ही त्याचा अर्थ काही लावा मॅडम, तुमचा तो बोलण्यात तुम्हाला मी काही थांबू शकत नाही. शेवटी तुम्ही ज्या पद्धतीने आज
बोलू लागले तो तुमचा अधिकार आहे, मी जे बोलू लागलो तो माझा अधिकार आहे, पण भविष्यामध्ये काय होईल ते भविष्याचा अधिकार आहे. आज त्याला बोलणं आवश्यक नाहीये. मला असं वाटतं मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आदर करतोय, मी उपमुख्यमंत्री महोदयाचा आदर करतोय. स्थानिक पातळीवर आमच्यावर जो अन्याय होऊ लागला त्या अन्यायाच्या बद्दल कुठंतरी वाचा फोडावी हे माझ्या मनामध्ये होतं. भविष्यामध्ये काँग्रेसला अडचण येऊ नये, काँग्रेसला कुठंतरी कोणीतरी थोडा पर छाटण्याचे काम करू नये यासाठी मी बोलू लागलो. माझ्या एकट्याचं काय